सुधीर अनिता रात्री खूप सारी शॉपिंग करून घरी आले. दोघेही आज खूप खुश होते. लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने शॉपिंगला गेलेले ते. त्यांनी आईबाबांसाठी सुद्धा शॉपिंग केलेली. अनिताने घरी आल्यावर बाबांना त्यांना आणलेला ड्रेस दाखवला. घरातही काही वस्तू घेऊन आलेली ती. तिने मोठ्या उत्साहाने घरातील वस्तू आल्या आल्या अरेंज केल्या. असेच त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होऊन 3 महिने होऊन जातात. सुधीरचे बाबा त्यांचा सुखी संसार पाहून त्यांना सांगून गावी निघून जातात. आज रात्री अनिता जेवल्यानंतर बेडवर बसलेली आणि सुधीर तिच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवून झोपलेला असतो. अनिता त्याच्या केसातून हळूवार हात फिरवत म्हणते, "अहो, तुम्ही सकाळी ऑफिसला निघून गेलात की मी एकटीच घरी राहते. मला घरात बसून खूप कंटाळा येतो. दिवस खायला उठतो, संपत नाही दिवस. मी काय म्हणते, मला तुमच्या ऑफिसमध्ये छोटीशी नोकरी मिळेल का? माझी इच्छा आहे नोकरी करण्याची." सुधीर तिचं पूर्ण बोलणं ऐकून घेतो आणि म्हणतो, "अनु, कशाला नोकरी करायची आहे तुला? काही दिवसांनी आपल्याला मुलं होतील. मग पुन्हा तुला नोकरी सोडावी लागेल. त्यापेक्षा तू घरीच थांब. घरातील कामं कर. नको करू तू नोकरी. अहो प्लीज, असं काय करताय? आपण दोघांनीही नोकरी केली तर आपल्याकडे अधिकचे पैसे येतील." अनिता त्याला समजावत म्हणते, "प्लीज करू द्या ना मला नोकरी. मुलं झाली की मी सोडेल नोकरी. माझा संपूर्ण वेळ मी आपल्या मुलांना देईल. तोपर्यंत तरी करू द्या मला नोकरी. अहो प्लीज प्लीज, माझ्यासाठी हो म्हणा ना. तुमच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी नोकरी बघा." "अनु, तू ऐकणार नाहीस तर?" सुधीर म्हणतो. ती पुन्हा नाही ऐकणार. "प्लीज करू द्या ना," म्हणते. सुधीर बरं ठीक आहे, बॉसला विचारतो बोलतो तिला. अनिता खूप खुश होते. सुधीर ऑफिसमध्ये गेल्यावर अनितासाठी नोकरीचा विषय बॉसजवळ काढतो. अनिताला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतं. सुधीर घरी आल्यावर अनुला विचारतो, "अनु, तुझं पक्क ठरलंय का नोकरीचं? उद्या तुला इंटरव्ह्यूसाठी यावं लागेल ऑफिसला. जमेल तुला इंटरव्ह्यू द्यायला?" अनु इंटरव्ह्यू ऐकताच घाबरते मनातून, पण तिला नोकरी करायचीच होती. ती हो जमेल सुधीरला तिच्या मनातील भीती न दाखवता म्हणते. सुधीरच्या मनात तर नसतंच तिने नोकरी करावं असं, पण बायकोचा हट्ट पुरवावा तर लागणारच ना, मग त्याचा नाविलाज होतो. दुसऱ्या दिवशी सुधीरसोबत अनिता सुधीरच्या ऑफिसला जाते. इंटरव्ह्यू पास देखील होते. तिला तिच्या शिक्षणाप्रमाणे पोस्ट मिळते. आजच तिला अपॉइंटमेंट लेटर मिळतं. अनिता तर आनंदाने नाचायलाच लागते, पण आजूबाजूला पाहून स्वतःच्या आनंदावर नियंत्रण आणते. सुधीरला कळतं त्याच्या बायकोचं सिलेक्शन झालंय नोकरीत ते. अनिता मोकळ्या मनाची असते. ऑफिसमध्ये काम करत असताना ती सर्वांशी मोकळ्या मनाने बोलायची. सुधीरला ते आवडायचं नाही. आज अनुशी या विषयावर बोलायला हवं, मला तिला समजवायला हवं, असं ऑफिसमध्ये सर्वांशी बोलण्याची गरज नाही ते. तो ऑफिसमध्ये तिला बोलू शकला असता, पण दोघांचे डिपार्टमेंट वेगळे होते. घरी गेल्यावर पुन्हा ती घरच्या कामात व्यस्त व्हायची. मग सुधीरही बोलायचा राहू देत, नंतर केव्हा तरी बोलेल असं असं तो स्वतःशीच ठरवतो. आज घरी आल्यावर तो बोलतो, "अनु, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." ती म्हणते, "बोला की मग." "माझ्याशी बोलताना तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते का? ती ऑफिसमध्ये घेतात तशी?" "अनु, मला ऑफिसमध्ये तू सर्वांशी बोलत असते कामाव्यतिरिक्त, त्याविषयी बोलायचं आहे." तशी अनिता एक क्षण शांत होते. तो बोलतो, "अनु, तू ऑफिसला जॉईन झाल्यापासून मी पाहतोय, कामाव्यतिरिक्त नुसती बोलत असते सर्वांशी, आणि त्या प्रमोदसोबत एवढं कशाला बोलत असतेस गं? मला नाही आवडत तू जंट्स लोकांसोबत असं चटरपटर बोलतेस ते." "अहो, ऑफिसमधून थोडा वेळ मिळाला तरच बोलते मी, आणि कामाचंच बोलते. तुम्हाला का असं वाटतं कामाव्यतिरिक्त बोलत असते मी ते?" खरं तर अनिता ऑफिसमध्ये कामाला जायला लागल्यापासून तिचे कलिग तिचं कौतुक करायचे. ती कामाच्या बाबतीत अतिशय तरबेज होती. तिचं प्रत्येक काम ती चोख करायची आणि सर्वांशी प्रेमाने बोलायची. तिच्या स्वभावात खूप खरेपणा होता. तिच्या मनमोकळ्या स्वभावाची ऑफिसमधील लोक चर्चा करायचे. सुधीरला तिचं कौतुक आवडण्याऐवजी त्याला तिचा राग येऊ लागला. सुधीरला पहिलंच कळलं होतं ती खूप हुशार आहे, पण तिच्या हुशारीचं कौतुक इतरांच्या तोंडून ऐकायला त्याला आवडत नव्हतं. तिचं लग्न झालं तरी ती वयाने लहान होती, छान होती, सुंदर होती. त्यामुळे सर्वांनाच ती आवडायची. सर्वांच्या तोंडात अनिता अनिता असंच असायचं. हीच गोष्ट सुधीरच्या नजरेत खुपू लागलेली. "अहो, तुम्ही असं का बोलत आहात?" ती विचारते त्याला.
तो काही न बोलता तिच्या समोरून बेडरूममध्ये निघून जातो. नंतर समजवते यांना म्हणून ती कामाला लागते. पण मनात सुधीर बोललेला ते सतत चालू असतं तिच्या. ती बेडरूममध्ये कामं आवरून आली तर तेव्हा सुधीर झोपलेला. तिचं त्याच्यासोबतचं बोलायचं राहून जातं. तो अनिताविषयी जसा विचार करत होता त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात तफावत येऊन त्यांच्या आयुष्यात वादळ तर येणार नाही ना असं वाटतं तिला. ती या विचारांनीच मनातून हादरते. आता कुठे अनिता ऑफिसमधल्या वातावरणात रुळायला लागलेली. सगळ्यांशी बोलणं, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हा तिचा स्वभाव बनत चालला होता. तिच्या बोलण्यात गोडवा असल्यामुळे ती सगळ्यांची आवडती होती. पण तिच्या या स्वभावामुळे सुधीरच्या मनात तिच्याविषयी राग निर्माण होत चाललेला. आज ऑफिसमध्ये लंच ब्रेकनंतर सुधीर मीटिंग अटेंड करत असताना तिथे अनिताला सुद्धा पाठवण्यात येतं. अनितासोबत तिचा कलीग प्रमोद सुद्धा असतो. ते दोघे एकत्र काम करत असतात. त्यांचं काहीतरी कामाविषयी डिस्कशन चालू असतं. पण ते पाहून सुधीरचं आता मीटिंगमध्ये लक्ष कमी आणि त्या दोघांकडे जास्त लक्ष असतं. त्याचं डोकं फिरलं होतं त्या दोघांना एकत्र काम करताना पाहून. सुधीरच्या हाताच्या मुठी आपसूक आवळल्या गेल्या. सुधीरच्या मनात विचार येऊ लागले, हे दोघे एवढं काय बोलत आहेत? ऑफिस कलिगसोबत इतकं कोण बोलतं? समोर MD नसता तर त्यांनी आता जाऊन अनिताला प्रमोदपासून दूर व्हायला सांगितलं असतं. पण समोर MD असतो म्हणून तो शांत बसतो. मीटिंग झाल्यावर सुधीर सरळ घरी निघाला. आज त्याच्या मनात खूप राग होता अनिताविषयी. याची भनक देखील अनिताला नव्हती. त्याच्या डोक्यातील विचारांचा त्रास घरी गेल्यावर नक्कीच अनिताला होणार होता. घरी आल्यावर अनिता नेहमीप्रमाणे कामाला लागते. पण सुधीर त्याच्या मनात साठवलेल्या रागापोटी तो ड्रिंक करत होता. अनिता किचनमधून सुधीरकडे येते. पाहते तर सुधीरसमोर ड्रिंकचा ग्लास होता. अनिता लगेच पळत सुधीरजवळ येते. अहो, तुम्ही ड्रिंक का करत आहात? जा, तुला काय करायचं आहे? जा तू इथून. मी ड्रिंक करेल नाहीतर आणखी काहीतरी करेल. काय करणार आहेस तू माझं? हट, तू दूर हो. माझ्या रूममधून बाहेर जा. सुधीरचं वागणं पाहून अनिता खूप घाबरते. तिला रडू येतं. ती रडतच म्हणते, अहो, माझं काही चुकलं का? तुझं नाही, माझं चुकलं. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, खूपच वेड्यासारखं. आणि तू नोकरी करण्याच्या नावाखाली ऑफिसमध्ये त्या प्रमोदसोबत रंग उडवत असते. तशी अनिता, अहो शी, किती घाणेरडे बोलत आहात तुम्ही. तुमचे विचार माझ्याविषयी हे असे, माझ्याविषयी असं बोलताना लाज नाही वाटत तुम्हाला? तुला खुलेआम परपुरुषासोबत गप्पा करताना काही नाही वाटत तर मला कशाला लाज वाटेल? शी शी. अनिता तिच्या कानावर हात ठेवून मोठ्याने बोलते. तू माझ्यासमोर रडून दाखवून साळसूदपणाचा आव आणू नकोस. रात्री दोघेही जेवण करत नाहीत. रात्रभर अनिता हे असा घाणेरडा विचार करतात माझ्याविषयी या विचारात गुंतलेली आणि सुधीरला ड्रिंक केल्यामुळे जेवणाची शुद्धच नव्हती. दुसऱ्या दिवशी सुधीर उठतो. बाजूला पाहतो तर त्याला अनिता कुठेच दिसत नाही. त्याचं रात्रीचं तिच्यासोबतचं वागणं त्याला आठवतं. मी नशेत अनितासोबत कसं वागलो? तो त्याचं वागणं आठवत स्वतःशीच बोलतो. तो तडक बाहेर येतो. अनिता, अनिता, तिला एकसारखे आवाज देतो. ती ऐकते त्याचा आवाज पण रागाने त्याला ओ देत नाही. ती किचनमध्ये असते. तिथे येतो सुधीर. अनिता, तो तिला मागून मिठी मारतो. ती रागाने त्याच्यापासून दूर होते. अनिता, आय एम सॉरी. ती खूप रागवलेली असते. त्याच्याकडे पाहत देखील नाही. अनिता, खरंच सॉरी. मला नीट नाही काही आठवत मी तुला काय बोललो ते रात्री. पण तू ते ऑफिसमध्ये त्या प्रमोदच्या एवढ्या जवळ जाऊन गप्पा करतेस. माझ्या डिपार्टमेंटमधील स्टाफ मला चिडवत असतो. काय तुझी बायको, तुझ्या बायकोसोबत तो प्रमोद एन्जॉय करतोय असं. मला खूप राग येतो. ते लोक तुझ्याविषयी असं बोलत असतात ते. आणि मलाही तुम्हाला दोघांना एकत्र काम करताना पाहिलं की मनात नसतानाही नको नको ते विचार येतात. मी खूप प्रेम करतो अनिता तुझ्यावर. पण तुला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं की नाही आवडत मला. आतल्या आत माझा जीव घुसमटतो. मी खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलणार होतो पण माझी हिंमत नाही झाली. तू काय विचार करशील माझ्याविषयी म्हणून. मग मी ड्रिंक घेतली.
त्यानंतरचं सर्व तुला माहिती आहे. तरीही अनिता एक शब्दही तोंडातून काढत नसते. सुधीर तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो. अनु, प्लीज बोल ना काहीतरी. अशी शांत बसू नकोस. अहो, काय बोलू मी? खरं तर तुम्ही रात्री जे काही वागलात त्यावर माझा विश्वासच बसत नाही. फक्त तुमचंच माझ्यावर प्रेम आहे का? मी नाही करत का तुमच्यावर प्रेम? तूही करतेस, माहिती आहे मला. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे अनुते, पण तुला दुसऱ्यासोबत नाही पाहू शकत मी. तू प्लीज त्या प्रमोदपासून दूर राहत जा. राहशील ना अनु, त्याच्यापासून दूर? अहो, कामासाठी बोलावं लागतं, तुम्हाला माहिती नाही का? तो प्लीज माझ्यासाठी. ती त्याच्या समाधानासाठी हो बोलते त्याला. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलतो, काय अवस्था करून घेतले स्वतःची. मी खूप त्रास दिला ना तुला? ती त्याच्या छातीवर लटक्या रागाने मारत म्हणते, तुम्ही खूप वाईट आहात. कसे वागलात माझ्यासोबत रात्री? पुन्हा असं नका वागू माझ्यासोबत. नाही वागणार. तो तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत म्हणाला तिला, तू मला कधीच हर्ट करू नकोस. मला त्रास होईल असं काहीच कधी वागणार नाहीस ना तू? मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करशील ना? कारण जर मी आनंदित राहिलो तरच तू आनंदित राहू शकतेस. अनु, बघ ना, मला त्रास झाला की मग हा असा तुलाही त्रास होईल. फक्त मी सांगेल तसंच वाग. मग बघ मी तुझ्यासोबत किती चांगला राहील. पण माझं तू नाही ऐकलंस तर त्याचा परिणाम आपल्या सुंदर निर्माण केलेल्या नात्यावर होईल. असं झालं तर चालेल तुला? नाही, मला फक्त तुम्ही हवे आहात, दुसरं कोणीच नको, ती म्हणते त्याच्याकडे पाहून. तो पुन्हा तिला मिठीत कवटाळतो. दिवसामागून दिवस चालले होते. आता ऑफिसमध्ये कितीतरी वेळ अनिता प्रमोद समोर येत होती, पण त्याच्याशी कामाव्यतिरिक्त बोलत नव्हती. आज प्रमोद अनिताला विचारतो, अनिता, खूप दिवसांपासून पाहतोय, तू माझ्यासोबत तुटक का बोलतेस? नाही, काही नाही, अनिता बोलते. काहीतरी आहे, उगाच तू असं नाही वागणार, प्रमोद बोलतो तिला. तो सतत अनिताला विचारत असतो तिच्या बदललेल्या वागण्याविषयी. मग ती रागाने बोलते, प्रमोद, माझं लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत बोललेलं नाही आवडत. आपण नाही बोललेलंच बरं. बोलून अनिता पुढे निघून जात असते तर अनिताच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. ती चक्कर येऊन पडणारच असते तर त्याच वेळी प्रमोद तिला आधार देऊन सावरतो. स्वतःच्या इतक्या जवळ प्रमोदला पाहून अनिता घाबरते. यांना कळलं ना प्रमोद माझ्या एवढ्या जवळ आला ते, तर हे खूप चिडतील माझ्यावर. अनिता विचार करून पटकन प्रमोदपासून दूर होते. पाणी पी, प्रमोद म्हणतो तिला. मी ठीक आहे प्रमोद, तू माझ्याशी बोलू नकोस. बोलून अनिता तिच्या जागेवर बसते. पण त्यांचा हा व्हिडिओ कोणीतरी सुधीरच्या मोबाईलवर पाठवतं आणि सुधीरच्या तळपायाची आग मस्तकात जाते. हिला चांगल्या पद्धतीने समजवलेलं कळत नाही. मी हिच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या मागे हिची ही नाटकं चालूच आहेत. सुधीर अतिशय रागात स्वतःशीच बोलतो. अनिता हल्ली लवकर घरी यायची आणि सुधीरला ऑफिसमध्ये काम असल्यामुळे तो उशिरा यायचा. अनिता सुधीर घरी आलेला ते पाहून त्याला विचारते, अहो, आलात तुम्ही? बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. त्याची काहीच गरज नाही, तू थांब इथे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तो तिच्याजवळ येऊन तिच्यासमोर हात करत तिला कॉंग्रॅच्युलेशन अनु बोलतो. ती विचारते कशाबद्दल? तो तिला त्याच्या मोबाईलमधील प्रमोद आणि तिचा ऑफिसमधील तो व्हिडिओ दाखवतो. ती अतिशय घाबरते. थरथरत्या स्वरात म्हणते, अहो, ते मला चक्कर आलेली तेव्हा प्रमोदने मला आधार दिला. वा, आधार दिला? कधीपासून चाललंय तुमचं हे नाटक? सांग मला. आता इथपर्यंत पोचलीस, एवढी मजल गाठलीस तू? मी कुठे कमी पडलो ते तुला त्या प्रमोदच्या आधाराची गरज लागली? अहो प्लीज, असं काहीही नाही. असं नका बोलू तुम्ही माझ्याविषयी हे असं घाणेरडे विचार करणं पहिलं थांबवा, ती म्हणते त्याला. सुधीर अनिताला सटकन कानाखाली देतो. खूप शेपारलीस का तू? मी घाणेरडा विचार करतो का? हा व्हिडिओ खोटा आहे का? माझ्या म्हणण्याला काहीच किंमत नाही का तुझ्या लेकी? मग कशाला राहतेस माझ्या घरी? जा त्या प्रमोदकडेच. अहो प्लीज थांबवा हे सगळं. असं काही नाही, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला गैरसमज झाला. मग हा व्हिडिओ खोटा आहे का? बोलत तो रागात तिच्या दुसरी कानाखाली ठेवून देतो. ती जमिनीवर पडते. अहो, मला नाही माहिती कोणी व्हिडिओ बनवला, पण ज्यांनी कोणी बनवला असेल त्याला आपल्यात फूट पाडायची असेल म्हणून तुम्हाला पाठवला असेल हा व्हिडिओ. माझ्यासमोर जास्त बोलू नकोस, म्हणत तो तिच्या हातावर पाय ठेवतो. अनिता जोरात
किंचाळू लागते, त्याला विनवणी करते, तिची चूक नसतानाही माफी मागते, पण तो जास्त जोरात पाय तिच्या हातावर प्रेस करतो. खोटं बोलतेस माझ्याशी? तुला कितीही जीव लावा, पण जीव लावण्याच्या लायकीचीच नाहीस तू. उद्यापासून तुझं ऑफिस बंद. यापुढे या घराची पायरी ओलांडून बाहेर जायचं नाहीस. घराबाहेर पाऊल टाकलंस ना तर तुझी अशी हालत करेल ज्याचा तू स्वप्नातही विचार नसशील केलास. माझ्या संयमाची परीक्षा बघतेस ना तू? तुझ्यावर मी खूप प्रेम केलं, त्याचाच फायदा घेतलास तू. तुला माझं प्रेम नकोच आहे. तुला त्या प्रमोदचं प्रेम हवं आहे. अहो, तो कोणीच नाही माझा. तो फक्त ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम करतो. बोलू नको जास्त, नाही तर थोबाड जाग्यावर ठेवणार नाही. पुन्हा घराबाहेर पडण्याचा विचार जरी केलास ना तर तंगडा तोडून हातात देईल. आजपासून नवरा काय असतो ते दाखवतोच तुला. माझं खूप प्रेम पाहिलंस ना तू, आता माझा तिरस्कारही पाहशील. चल बेडरूममध्ये. मी कमी पडतो कुठे ते तुझी कसर भरून काढतो. तो तिच्या दुखत असलेल्या हाताची पर्वा न करता तिला बेडरूममध्ये ओढत घेऊन जातो. तिच्यावर रागात जबरदस्ती करून अत्याचार करतो. आज तिच्यावर प्रेम न करता जनावराप्रमाणे लचके तोडतो तो तिचे. त्याचा दुखावलेला अहंकार पुरुषार्थ तो गाजवत असतो तिच्यावर जबरदस्ती करून. अनिता तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराने थकून गेलेली. आता तिला ग्लानी आली. त्या ग्लानीतच ती सर्व बघत असते. तो तिच्यासोबत कसं वागतो ते प्रतिकार करण्या इतकी ताकद तिच्यामध्ये नव्हती उरली. सुधीरचं आजचं वागणं खूप बदललेलं. ती ग्लानीतच बडबडत होती. अहो, माफ करा मला. मी नाही जाणार घराबाहेर. दया दाखवा माझ्यावर. मी तुमची लग्नाची बायको आहे. सुधीर काहीच ऐकत नव्हता तिचं. अनिता सुधीरला त्रास होऊ नये म्हणून खूप काळजी घेत होती, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. शेवटी नको ते घडलं. अनिताची काहीच चूक नसताना तिला सुधीरच्या रागाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या दिवशी सुधीर तिला तिची तब्येत ठीक आहे की नाही काहीच न विचारता स्वतःचं आवरून ऑफिसला जातो. त्याच्या डोक्यात इतका राग भरलेला असतो तिच्याविषयी. त्या रागात त्याला त्याच्या वागण्याचा काहीच पश्चाताप होत नव्हता. अनिताची अवस्था फार वाईट होती. त्यानंतरही अनिता घरी रोज जेवण करायची, पण सुधीर घरी जेवायचा नाही. अनिता आता न राहून सुधीरच्या आईला कॉल करून सुधीरचं तिच्याविषयीचं वागणं सांगते. सुधीरची आई जी इतकी गोड गोड वागत होती अनितासोबत, सुधीरचं आणि तिचं लग्न झाल्यानंतर तीच आई आता सुधीरविषयी त्याच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती. उलट सुधीरची आई अनिताला 4 गोष्टींची समज देऊन माझ्या सुधीरला त्रास होणार नाही, असं वागू नकोस असं बजावून सांगते तिला. अनिताच्या काका काकीला सांगण्याची अनिताची इच्छा होत नव्हती. सुधीरच्या आई बाबांविषयीच काय ती आशा होती तिच्या मनात, तीही आता मावळलेली. अनिताचं सुधीरच्या आईसोबत फोनवर बोलणं चालू असताना सुधीर अनिताला फोन करत होता. ती त्याचा फोन उचलत नव्हती, म्हणून सुधीरच्या डोक्याची तार सटकली. तो रागाने घरी येतो. अनिता तो किती रागावला तरी तिचं कर्तव्य चोख पार पाडत होती. तो आल्या आल्या त्याला पाणी आणून देते ती, पण सुधीरच्या डोक्यात माझा फोन इग्नोर केला म्हणून इतका राग असतो. तो पाण्याचा ग्लास तिच्या हातातून हिसकावून घेऊन फेकून देतो. इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, तेही मी घरी नसताना? त्या प्रमोदचा फोन आलेला का तुला? का आणखी कोणी यार आहे तुझा? तुझं ऑफिसला जाणं बंद केलं मी तर तू फोनवर चालू झालीस त्याच्याशी? सुधीर तिचे केस पकडून जोरात ओढतो. प्लीज अहो, केस सोडा माझे. मला त्रास होतोय. माझ्यावर किती घाणेरडे आरोप करता तुम्ही. तुम्ही बोलताना काहीच कसा विचार करत नाही. मला तर खरं तुमची बायको असण्याचीच लाज वाटते आता. तुला माझी लाज वाटेलच ग. तुला तो भेटलाय ना प्रमोद नावाचा यार. अहो, हात जोडते तुमच्या पुढे. नाही सहन होत आता मला तुमचं वागणं. मी माणूस आहे, मलाही भावना आहेत तुमच्यासारख्याच. तुमच्या आईला फोन केलेला मी गावी. ती म्हणते त्याला. काय म्हणजे आता गावी? तू माझ्या आई वडिलांना सांगून त्यांना टेन्शन देऊ लागलीस तर? बोलत तो तिचे आणखी रागात केस ओढतो. मी नवरा आहे तुझा. तुझ्यावर काही संस्कार झालेत की नाही ग?
कोण करणार म्हणा तुझ्यावर संस्कार? नवऱ्याच्या गोष्टी उठसूट सांगायला लागलेस आता. आज माझ्या आईला सांगितलं, उद्या तुझ्या काका काकीला सांगशील. इथून पुढे माझ्या आईबाबांना फोन केलास ना तर याद राख, तो तिला धमकावत धक्का देऊन बोलतो. तुझा फोन कुठे आहे? बोलत तो तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि जोरात जमिनीवर आपटतो. तिच्या फोनचा चकनाचूर होतो. तुला माझ्यासोबत माझ्या घरी राहायचं असेल तर कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही करता येणार. मी सोडून तुझ्या आयुष्यात कोणीच नको. इथे राहायचं नसेल तर दरवाजे उघडे आहेत. निघून जा कायमची माझ्या घरातून, बोलून तो बेडरूममध्ये जातो. तो कितीही रागात असला तरी ती त्याला रोज रात्री बेडवर लागायची. तो संशयाच्या रागात रोज तिच्यावर अत्याचार करू लागलेला. त्याच्या डोक्यात रागच इतका होता की त्याने कधीच तिच्या कलाने घेतला नाही. ती नको नको म्हणायची, पण तो मात्र अतिशय आनंदाने तिच्याकडून शरीर सुख हिसकावून घ्यायचा. तिला त्रास होतोय ते पाहून त्याला आनंद व्हायचा. नवरा बायकोच्या नात्यात जे आनंदाचे क्षण असतात ते त्यांच्यात राहिलेच नव्हते. आता आनंदाची प्रेमाची जागा त्याच्या डोक्यातील कमजोर विचारांनी घेतलेली. दिवसेंदिवस त्याचं वागणं अनितासाठी खूपच त्रासदायक ठरत होतं. तिला होणारा त्रास त्याचं समाधान बनत चालला होता. तो नशेत करायचा सर्व काही तिच्यासोबत, त्यामुळे त्याची विचारक्षमता खुंटलेली. खूप वेळ अनिता रडत होती, पण तिच्या जीवाची होणारी तगमग तिथे कळून घ्यायला तिचं असं कोणीच नव्हतं. नवरा होता तोच संशयाने बाधित झालेला. लवकर लग्न करून काका काकीचं ऐकून तिने आयुष्यात केलेल्या चुकीची जाणीव होत होती तिला आता. तिच्या अंगाचा थरकाप उडाला. तिच्या शरीराची चाळण करून ठेवलेली त्याने. त्याच्यासाठी ती फक्त आता त्याच्या शरीराची भूक भागवणारं यंत्र झालेली. यंत्राची मनस्थिती तो कशाला समजून घेणार होता? तो तिच्याकडे बायको म्हणून पाहत नव्हता. तिचं त्याला काहीच पडलं नव्हतं. अजून कोणत्या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे या विचाराने तिचं मानसिक खच्चीकरण होऊ लागलं आता. तिला सर्वच असह्य होत होतं. सकाळी तो उठला तेव्हा ती त्याच्यासोबत बडबड करू लागली. तुम्ही असे का वागता माझ्यासोबत म्हणून विचारू लागली. माझ्याशी जबान लढवते म्हणून त्याने तिला कमरेतला पट्टा काढून मारहाण केली. ती तडफडत होती, रडत होती, त्याच्याकडे दयेची भीक मागत होती. पण तिच्यावर दया दाखवणं म्हणजे त्याचा पुरुषार्थ ढासळण्यासारखं होतं. माझ्याशी इथून पुढे जबान लढवणार नाहीस, बोलतो तो तिला. नाहीतर त्याचे काय परिणाम होतील आलंच असेल तुझ्या लक्षात. ती खूप रडत असते. तिला सर्व अंगभर भयंकर वेदना जाणवत होत्या. माझ्या घरात नसेल राहायचं तर निघून जा, हे या आधीही मी सांगितले तुला. तू निघून गेलीस माझ्या घरातून तरी मला काहीच फरक पडणार नाही. तुझं आणि माझं नातं पहिल्यासारखं कधीच नाही होणार. तू इथे राहिलीस तरी मी तुला बायको म्हणून नाही पाहणार. मी तुझ्यावर प्रेम नाही करणार. अहो, थोडी तरी दया करा ना माझ्यावर. मी तुमच्याशी नेहमी प्रामाणिक राहिले. मी तुम्हाला कधीच नाही फसवलं. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. ती मुकाट्याने सगळं सहन करत होती. तिला माहिती होतं काका काकीकडे गेली तरी ते तिला उभं करणार नाहीत ते. हल्ली सुधीरच्या घरी येण्याची वेळ झाली की ती अतिशय घाबरायची. तिला छातीत धडधडायचं. त्याच्या सततच्या त्रासामुळे तिची प्रकृती बिघडत चाललेली. रात्र ती विचार करत बसायची. आमच्या सुंदर नात्याला कोणाची नजर लागली? हे एवढे कसे बदलले? विचारांमुळे तिचे डोळे खोल खड्ड्यात गेले. डोळ्यांखाली काळी वर्तुळं येऊ लागली. तिचं हे दुःख शेअर करायला तिच्या आयुष्यात तिचं असं कोणीच नव्हतं. तिची घुसमट होत चाललेली. अशातच जे विचार डोक्यात नको यायला तेच विचार तिच्या डोक्यात येऊ लागलेले. मी जीव दिला तर सगळेच प्रश्न सुटतील. कोणासाठी जगू मी? ज्याच्यावर विश्वास ठेवून आली या घरात त्यालाच मी नकोशी झाले असा विचार करून तिने जीव द्यायचा निर्णय घेतला. ती बसल्या जागेवरून उठत असताना तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. मला असं का होतं
मला असं का होत आहे. म्हणून ती घराशेजारी असलेल्या क्लिनिकमध्ये गेली. तेव्हा तिला समजलं की ती आई होणार आहे ते. ती डॉक्टरांनी सांगितलेल्या गोड बातमीमुळे काही वेळ का होईना खुश होती. पण त्या रात्री सुधीर नेहमीप्रमाणे खूप दारू पिऊन आला. त्याला आता दारूची लत लागलेली, रोजचं झालेलं त्याचं, बेवडा झालेला तो. त्याला कशाचंच भान नव्हतं. दारावरची बेल वाजवतो तो, तशी ती पटकन दार उघडते. किती भांडत असले ते तरी तिच्या जवळची ती गोड बातमी ऐकून तो खुश होईल असं वाटलं तिला. पण दार उघडल्या उघडल्या दारूचा भकास वास तिच्या नाकात घुसला. तिने लगेच नाकावर हात ठेवला. जे बोलायचं होतं तेही नाही बोलू शकली ती. सैरभैर नवऱ्याला काहीच कळणार नाही हे कळलं तिला. ती आत घरात आली. तो कडी लावून घरात आला तिच्या मागे. जेवण तर नाहीच केलं त्याने. ए बायको. नशेतच तिला मोठ्याने आवाज देत होता. कुठे गेली ही? नवरा आवाज देतोय तरी येत नाही. खूप माज आलाय तुला. थांब, लगेच उतरवतो तुझा माज मी, बोलतो तो. तिला हाताला धरून जबरदस्ती ओढत बेडवर ढकलतो तो. त्याला विरोध करत राहिली ती, पण त्याच्यावर जणू भूत सवार होतं क्रूरतेचं. त्याच्या ताकदीपुढे तिचा विरोध काहीच नव्हता. ती रडत राहिली, लाख विनवण्या करत राहिली. आता बोलली, माझ्या पोटात आपलं बाळ वाढत आहे, पण कशाचाच काहीच उपयोग झाला नाही. जणू कान बंद पडलेले त्याचे. ती त्रासामुळे बेशुद्ध झाली. त्याच्या कृतीचा तिच्यावर परिणाम व्हायचा तोच झाला. तिच्या पोटातील जीव कायमचा निघून गेला. पूर्ण बेड रक्ताने माखला. काही वेळेपूर्वी तिच्या आयुष्यात आलेला आनंद तोही सुधीरने हिरावून घेतला. ती खूपच डिप्रेशनमध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सुधीर उठला तेव्हा ती त्याच्याच बाजूला पडून होती. ए उठ, अजून झोपलेस महाराणीसारखी, बोलतो तो तिला. त्याची दारूची नशा उतरलेली आणि आता तो भानावर आलेला. तो उठून तिला जाग करत असतो तेव्हाच तिची ती अवस्था पाहून खूप घाबरतो तो. लगेच तिला 2 हातांवर उचलतो, गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेतो. आता त्याला कळलं ती प्रेग्नेंट होती आणि तिच्यासोबत चुकीच्या वागण्यामुळे तिचा गर्भपात झाला. तो बाप होणार होता तो. हे कळताच त्याचं मन तिच्यासाठी आणि बाळासाठी हळहळलं. आता तो चांगला शुद्धीत होता आणि त्याला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतो. तिची माफी मागतो. मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत. झाल्या प्रकाराचा मला खरंच खूप पश्चाताप होतोय अनु. पण आता त्याच्या पश्चातापाची अनिताच्या लेखी काहीच किंमत नव्हती. त्याने तिला कधीच समजून घेतलं नव्हतं. तो त्याला हवा तसा विचार करून गोष्टी ठरवून मोकळा व्हायचा. ती सांगायला गेली काही तरी त्याने तिचं काहीच कधी ऐकलं नव्हतं. त्याच्या संशयी वृत्तीने त्याने स्वतःच्या जन्माला न आलेल्या बाळाचा खून केलेला. पण या घटनेनंतर अनिता खूप एकटी राहू लागलेली. शून्यात बघत बसायची ती तासनतास. तो तिच्याशी नीट वागत नव्हता तरी तिने तिचा पत्नीधर्म कधीच सोडला नव्हता. ती त्याच्यासाठी जेवण बनवायची, मग तो जेवू किंवा न जेवू. तो आला की त्याच्यासाठी न चुकता पाणी घेऊन यायची. पण आता ती काहीच करत नव्हती त्याच्यासाठी. तिच्यासाठी तिचं आयुष्य तिच्या बाळासोबत संपलं होतं. तिचे श्वास फक्त चालू होते. मेलेल्या मुर्द्यासारखी अवस्था होती तिची. त्या दिवसानंतर सुधीरने कधीच तिला शरीर सुखासाठी हात लावला नाही. तो बदलला होता आता. तो तिला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण कशाचा काहीच फरक पडत नव्हता. तिच्या काळजीपोटी सुधीर ऑफिसला सुट्टी घेऊन 10-12 दिवस घरी राहिला. या दिवसांमध्ये त्याने तिच्या तब्येतीची खूप काळजी घेतली. पण आज त्याला ऑफिसमधून फोन आला आणि तू ऑफिसला आज हजर नाही झालास तर तुला नोकरीवरून काढून टाकलं जाईल असं सांगण्यात आलं. सुधीर अनिताला सांगून ऑफिसमध्ये गेला. ती रूममध्ये सुधीर आणि तिचा लावलेला फोटो एकटक पाहत होती. ती आता त्यांच्या फोटोजवळ गेली. फोटोवरून हळूवार हात फिरवत होती. फोटोतील ते दोघे आनंदी दिसत होते. किती खुश होती मी यांच्यासोबत लग्नात, ती तिच्या हसऱ्या फोटोकडे पाहून स्वतःशीच बोलते आणि बाजूला असणाऱ्या आरशात स्वतःचा चेहरा पाहून रडू लागते. ती तिच्या आत्ताच्या परिस्थितीवर, काय दोष होता तिचा, कशाची शिक्षा भोगत होती ती. तिच्यातील ती चुळबुळी अनिता आता शिल्लक नव्हती राहिली. खूप मोठमोठ्याने रडून मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होती, पण मन शांती मिळतच नव्हती तिला. सुधीर ऑफिस सुटल्या संध्याकाळी लवकर अनिताच्या काळजीने रस्त्यात कुठेही न थांबता सरळ घरी येतो. दारावरची बेल वाजवतो. अनिता दार उघडत नाही. मग तो स्वतःजवळ असलेल्या चावीने दार उघडून आत येतो.
आवाज देतो अनु. तो कितीही रागावला तरी त्याच्यासाठी धावत पळत किचनमध्ये जाऊन पाणी आणणारी ती आज आलीच नाही त्याच्यासाठी पाणी घेऊन, आणि तिने त्याच्या आवाजाला ओ देखील नाही दिला. तो धावत बेडरूममध्ये येतो. मनात एक अनामिक भीती दाटून येते त्याची ती भीती खरी ठरते. तो तिला पाहून अनु मोठ्याने ओरडतो. तिच्याजवळ येऊन तिला हलवून अनु उठ, अनु उठ जीवाच्या आकांताने तिला आवाज देऊन उठवू लागतो. पण ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तिने हाताची नस कापून सर्व त्रासातून स्वतःची सुटका करून घेतलेली. उठ ना अनु, मी बदललोय, मी नाही तुला त्रास देणार. पहिल्यासारखंच प्रेम करेल ग मी तुझ्यावर. मला सोडून नको जाऊस. मी तुला का एवढा त्रास दिला? खरंच माझी मती खुंटलेली अनु, पण तू समंजस आहेस ना बाळा. ए बाळा उठ ना, मी खरंच प्रॉमिस करतो तुला, नाही तुला इथून पुढे मी कधीच त्रास देणार. तो खूप काही बोलत असतो पण आता ती ऐकायला नव्हती त्याच्यासोबत. तिच्यातील जीव तर कधीच निघून गेलेला असतो. सुधीर परत तिच्या शरीराला हलवून तिला उठवत असतो. अनु नको ना जाऊस माझ्यापासून दूर अशी. तू म्हणशील तसंच वागेल मी तुझं ऐकेल. तुला त्रास देण्याचं मनातही नाही आणणार. आपण आपलं आयुष्य नव्याने सुरू करू. उठ ना. माझ्या चुकीची शिक्षा तू स्वतःला करून घेतलीस बाळा. तू मला शिक्षा देण्याची सोडून तुला शिक्षा केलीस अनु बाळ. पण तू माझ्यापासून दूर जाऊन मला कायमची शिक्षा करून गेलीस. तो तिच्या चेहऱ्यावर अनगिणित चुंबन घेत असतो. मी तुला त्रास दिला ना त्याच्या कितीतरी पट मी तुला सुख देईल आता. ऐक ना, एकदाच उठ ना. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तो राग, ते माझं वागणं सर्व खोटं होतं. खरं तर तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थच नाही ग. तू नाहीस तर हा सुधीर तुझ्याशिवाय शून्य आहे. तू पुन्हा ऑफिसमध्ये नोकरी कर. तुला हवं तेवढं बोल तू सर्वांशी, मी काहीच नाही बोलणार तुला. तो सैरभैर झालेला, तिला निपचिप पडलेलं पाहून त्याला कळलं होतं की तिच्यातला प्राण केव्हाच निघून गेला आहे. पण तिचं असं त्याच्यापासून दूर निघून जाणं त्याचं मन मानायला तयार नव्हतं. तो आता तिला मिठीत घेऊन टाहो पडतो, पण ती परत येणार नव्हती हेच सत्य होतं. म्हणून नवरा बायकोच्या नात्यात अतूट विश्वास असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. तो कधीच डळमळीत नको व्हायला दोन्ही बाजूने. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.